दुर्गा माते की तर मित्रांनो, ही पण मूर्ती बघू शकता किती सुंदर अशी आहे आणि सुंदर अशी सजावट केलेली आहे. भाई तुम्ही तर आहे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? मजेतच राहायला पाहिजे. मी आशा करतो एकवीर आईजवळ की तुम्ही आणि तुमची फॅमिली सर्व मजेत असाल आणि मजेत राहायला पाहिजे. तर आजचा कंटेंट आपला असा असणार आहे, आपण चाललोय आता दुर्गा माता आणण्यासाठी आणि किती मजा करतो, काय करतो, सर्व गावातली चिंतन गावातली पोरं आहेत, सर्व मित्रच आहेत आपले, सर्व दाखवतो तुम्हाला किती मजा करतो, काय करतो आणि आपल्या दुर्गा मातेची मूर्ती किती मोठी आहे आणि कशी आहे सर्व काही दाखवतो मी तुम्हाला. तर चला आपण तिकडे भेटूया. तर मित्रांनो, आपले सर्व आता मित्र आलेले आहेत आणि उपसरपंच पण आलेले आहे, सुजित शेठ पाटील, आणि आस्ते आस्ते अजून पोरा येतात. हा आपला शुभम मुंबईकर, पनवेलकर शुभम, राजभाई, आम्ही चिंद्रनकर. तर सर्व आता मित्र इथे जमतात आपल्या पुलावरती, इथूनच निघू सर्व. ही टेम्पो आहे आणि अजून पोरा येतात अजून. तर मित्रांनो, निघतोय आता आम्ही. तर सर्व पोरा आली. दुर्गा माते की तर मित्रांनो, आता कलंबोलीला डिझेल टाकण्यासाठी उतरलेलो आहे आणि आपला शेठ निलेश शेठ कडू आणि मकिया आता डिझेल टाकून झालेलं आहे. आता निघू. तर मित्रांनो, आता पोहोचलोय. एनडी शेठ, काय बोलतोस? बरा आहेस ना? तर मित्रांनो, पोहोचलोय आता आपण अमरापूरमध्ये आणि दरवर्षी इकडूनच मूर्ती असते आपली. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही दुर्गा माता. ही छोटीवाली आहे आणि मोठीवालीची सजावट होत आहे अजून. काय नाही, ही मोठी दुर्गा माता. काय बोलत आतमध्ये नेटतात? काय नाही मित्रांनो, बघू शकता तुम्ही दुर्गा माता किती मोठी आणि किती सुंदर अशी मूर्ती आहे हिची. आणि इथे सर्व पेंटिंग वगैरे होतं. पेंटिंग पण बघू शकता किती छान आहे. काय बोललो पण गाडीत किती सुंदर अशी पेंटिंग आहे. तर मित्रांनो, ही पण मूर्ती बघू शकता किती सुंदर अशी आहे आणि सुंदर अशी सजावट केलेली आहे. भाई तुम्ही घेतले का? कुठले तुम्ही? दादर का? दादरमध्ये कुठे? पेन दादरमध्ये का? तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं किती सुंदर सुंदर किती सुंदर सुंदर अशी मूर्ती आहेत. नक्कीच बघा तुम्ही.
आणि दुर्गा माता बघू शकता तुम्ही. गौराई माता आहे. सॉरी मित्रांनो, आय एम मिस्टेक. तर मित्रांनो, गणपतीची मूर्ती बघू शकता किती सुंदर अशी आहे. आणि निखिल केरनेकर यांनी बुक केले पुढच्या वर्षीसाठी. पुढच्या वर्षीची जल्लोष आताच करून घेतोय रिटर्न. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथेच मूर्त्यांची पेंटिंग वगैरे होतं. गणपती बाप्पा, गौराई झाली, दुर्गा माता झाली, सर्व जेवढे देव आहेत तेवढ्यांची पेंटिंग वगैरे इथेच होते. बघू शकता तुम्ही, पेंटिंगचं वगैरे सामान इथंच आहे. आणि आपले सर्व मित्र चंदन गावातले जे देवी आणायला आलेत तेवढे, आणि मनीष यांचे पप्पा. परत एकदा बघू शकता माता. तर मित्रांनो, आपण अमरापूरमध्ये कलवे या गावात आलोय. मूर्ती आपली दरवर्षी इकडेच असते आणि शॉप फक्त यंदा चेंज केला. बाकी सगळे आपलीच मित्र परिवार. योगेश शेट कडू आणि करण राहिले हाताची घडी घालून. जय दुर्गा देवी माते की, आई मुस्बा देवी की. तर मित्रांनो, आपली मूर्ती आता उतरलेली आहे, बघू शकता तुम्ही. तुमची टाकलंय दुर्गा माते की. तरी आपली छोटी दुर्गा माता आणि आपला निलेश शेठ कडू. वाजवच्या सर्व आपले मित्र करण शेट कडू. दुर्गा देवी माते की. फालतूगिरी.
तर मित्रांनो आता आपण आलो दुर्गामाता घेऊन आता ठेवू तिथे आणि उद्या स्थापना होईल. उद्या पूजा वगैरे सर्व काही होईल. उद्या एक दिवस आधी घेऊन येतो आपण. दुसऱ्या दिवशी काही नको ना त्याच दिवशी. वरती तारा अर्ध वरती तारा ना तारा वरती वरती बघा खाली घ्या तुम्ही. काय तर मित्रांनो आता देवीला ठेवण्यात आली इथे जागा आहे मूर्तीला भरपूर वजन आहे. तर मित्रांनो देवीच्या जागेवर ठेवले. उद्या पूजा वगैरे सर्व काही होईल आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करीन. उद्याचा कंटेंट दुसरा असणार आहे त्याच्यामुळे बाकीचं शूट जे होईल ते उद्या दाखवतो मी तुम्हाला.